बातमी आहे। ठाणे शहरामध्ये आता मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसलाय। वंदना डेपो परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, तर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतोय। तर ठाणे शहरामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे ठाणेकर नागरिकांना याचा फटका बसल्याचं दिसतंय। वंदना डेपो परिसरातील रस्त्यावर काही प्रमाणात पाणी साचलेलं आहे। जवळपास 2 ते 3 फुटाचं हे पाणी या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। वाहन चालकांना देखील यामुळे त्रासाला सामोरं जावं लागतं। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मयुरेश आपल्या सोबत आहेत। मयुरेश, आपण पाहतोय वंदना डेपो परिसरातील हे दृश्य आहेत। जवळपास 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय। नक्कीच सागर, जर मुंबईनंतर ठाणे शहरात देखील सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आणि त्याचा फटका या वंदना डेपो परिसरात बाजूला असणारा जो रस्ता आहे हा संपूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। अनेक वाहन देखील ह्या ठिकाणी बंद पडले आहेत, कारण की ह्या साचलेल्या पाण्यातून जे वाहन चालक आहे आपली वाहनं काढत आहेत आणि जे नागरिक आहेत ते देखील ह्या साचलेल्या पाण्यातून जात आहेत। त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत, कारण तब्बल 3 किलोमीटरपर्यंत हा जो साचलेलं पाणी आहे ते गुडघ्याभर पाणी साचलेलं आहे। त्या साचलेल्या पाण्यातून आपला मार्ग काढत आहेत। तर दुसरीकडे एक ठाणे महापालिकेचा एक अजब कारभार देखील आपल्या समोर आला आहे। या ठिकाणी एक फलक लावण्यात आला, त्या ठिकाणी लिहिले धोक्याची सूचना, अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे, कृपया सदर ठिकाणी येण्याचे जर आलेच तर दोरखंडाचा वापर या ठिकाणी करण्यात यावा। मात्र या परिसरामध्ये जर आपण बघितले या साचलेलं पाणी आहे, मात्र या ठिकाणी कोणताही दोरखंड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी ठाणे महापालिकेने पंप लावण्यात आला आहे, मात्र त्या पंप देखील तो सुरू नाहीत। मात्र अजब कारभार ठाणे महापालिकेचा पुन्हा एकदा समोर आलाय। मात्र या ठिकाणी जर आपण दृश्य जर बघितलं साचलेल्या पाण्यातून अनेक वाहन काढताना वाहन चालकाला नाहक त्रास नक्कीच मयुरेश, त्यामुळे ठाणेकर नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।